शिवश्री निर्मिती सादर करीत आहे स्वातंत्र्याची सकाळ, एक नवी पहाट, एक नवा संकल्प. उंच तिरंगा अंबरात डोलतो, नव्या युगाचा मंत्र कानी बोलतो. चला मिळून सारे एकजुटीने चालूया, प्रगतीच्या दिशेने पाऊल पुढे टाकूया. स्वप्न साकार करण्याची हीच खरी वेळ आहे, नव्या भारताच्या निर्मिती. ध्वजारोहण संपलं की निघूया. भावा, माझा एक मस्त फोटो काढ ना. हो, असाच उभा राहा. झाला बघ, भारी. आता स्टेटस ठेवतो. झेंडाजवळ तू पण माझी मस्त रील बनव. भावांनो, काय करताय? माझा पण एक फोटो काढा तिरंगा झेंडा सोबत. तिरंगा झेंडाचे रील भारी झाली पाहिजे. व्ह्यूज आले की मजा येईल. खूप छान फोटो आलाय. बाळांनो, एक प्रश्न विचारू का? हो आजोबा, विचारा. तुम्ही आज कोणता दिवस साजरा करता आहात? स्वातंत्र्य दिन. आणि स्वातंत्र्य म्हणजे काय? हा झेंडा फक्त कापडाचा तुकडा नाही, याच्या प्रत्येक रंगामागे हजारो बलिदान आहेत. या तिरंगातील प्रत्येक रंग आपल्याला काहीतरी शिकवून जातो. यातील सर्वात वरचा रंग केसरी म्हणजेच भगवा रंग हा पराक्रम, शौर्य, बलिदान यांचं प्रतीक आहे. हाच भगवा रंग सर्व संत योद्धे तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील शिरावर घेतलाय आणि त्या रंगाचं पवित्र टिकवलंय. आपल्या स्वराज्याची निशाणी बनवलाय. हा सफेद रंग सुख, समाधान आणि शांतीचं प्रतीक आहे. आणि हा हिरवा रंग समृद्धी, भरभराट आणि कृषी प्रधानतेचं प्रतीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यातील हे निळ्या रंगाचं चक्र. या चक्रात 24 आर्या आहेत. त्या आपल्याला सदैव तत्पर आणि सतत कार्यशील राहायची शिकवण देतात. हे चक्र सारनाथ येथील शोकाच्या इसवी पूर्व 3ऱ्या शतकातील सिंहस्तंभावरून घेतलेलं आहे, म्हणून त्याला अशोक चक्र असं म्हणतात. तुम्ही आज मोकळेपणाने बोलता, शिकता, स्वप्न पाहता, कारण कुणीतरी आपलं आयुष्य देशासाठी दिलं. असंख्य क्रांतीवीरांनी आपले बलिदान या तिरंगासाठी दिले आहे.
आम्ही तर कधी असा विचारच केला नाही. आजोबा, आम्ही चूक केली. आजोबा, आम्ही चूक केली. आम्ही फक्त फोटो काढायला आलो होतो. फोटो काढण्यात चूक नाही, पण इतिहास विसरणं चूक आहे. नवी पहाट तेजाची वाट, एक नवा संकल्प उजळली लाट, मनात जिद्द ध्येयाची ओढ, मातीशी नातं अनब्रेकेबल जोड. चला मिळून सारे एकजुटीने घडवूया भविष्य नव्या कार्विंगने. हे क्षितिज आपलं स्वप्नांना पंख, जगी ठेवूया भारताचा ध्वज. स्वातंत्र्याची सकाळ, स्वातंत्र्याची सकाळ. यावर्षीचा कार्यक्रम खूप वेगळा झाला. देशप्रेम फक्त एका दिवसाचं नसतं, ते रोजच्या कृतीत दिसलं पाहिजे. देश बदलायचा असेल तर सुरुवात स्वतःपासून करावी लागते. आज मला खात्री झाली आहे, स्वातंत्र्याची मशाल योग्य हातात गेली आहे. स्वातंत्र्य म्हणजे फक्त अधिकार नाही, तर जबाबदारीही आहे. तिरंग्याला सलाम करणं महत्त्वाचे आहे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याच्या सन्मानासाठी जगणं.